महाराष्ट्र राज्यामध्ये राहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। पीक विम्याची वितरणाची तारीख आता सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली आहे। स्वतः आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतः स्पष्टपणे सांगितलं आहे आणि तारीख जारी केली आहे। 1252 कोटी रुपयांची इथं पीक विमा आज अखेर त्यांनी मंजूर करण्याला इथं दिलासा दिला आहे। आणि बघा, शेतकऱ्यांच्या तोंडावर त्यांनी हसू येण्याजोगती आजची बातमी सांगितलेली आहे। बघा, ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार अशी प्रतीक्षा शेतकऱ्यांमध्ये आता बऱ्याच दिवसापासून इथं पाहण्यात आली, परंतु आता त्याची अधिकृत तारीख या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितलेली आहे। बघा, जे काही पीक विमा आहे म्हणजेच टोटल 75% अग्रिम पीक विमा म्हणजेच की दुसरा टप्पा बघा 1252 कोटी रुपयांचा पीक विमा आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मिळणार। या बातमीमुळे आता राज्यामधील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की नेमकं तुम्हाला पीक विमा कधी मिळणार। त्यांनी असं सांगितलं आहे, ज्या शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही अशा शेतकऱ्याला अर्जंट एक महत्त्वाचं काम करावं लागणार आहे, तेव्हाच त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार। असे महत्त्वाचं अर्जंट काम हे काय असणार आहे, ते काम केल्याशिवाय तुम्हाला हप्ता मिळू शकत नाही। बघा, मुख्यमंत्री साहेबांनी लाईव्ह इथं तुम्हाला जसे की या ठिकाणी सांगितलेलं आहे, शेतकऱ्याला हा महत्त्वाची कागदपत्रे जमा करावे लागणार आहे। त्यामुळे या जसे की ठिकाणी तुम्हाला पीक विमा रोखलेला आहे, तर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचा पीक विमा रोखलेला आहे। तो पीक विमा का रोखलेला आहे त्याचे कारण देखील स्पष्टपणे बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे। आता तो लाईव्ह व्हिडिओमध्ये आपण पाहून घेऊया, परंतु व्हिडिओला तुम्हाला एंडपर्यंत नक्की बघायचा आहे, कारण की देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे आता तारीख जाहीर केली आहे। तर या तारखेला तुम्हाला पीक विमा मिळणार आहे। बघा, देवेंद्र फडणवीस आपले जसं की मुख्यमंत्री आहे यांनी आपल्याला शेतकऱ्यांना इथं प्रतीक्षा संपली आणि खुशखबर इथं मोठी दिलेली आहे, कारण की आता सरसकट पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर आता मग या ठिकाणी शेतकरी बांधव बघा, पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी आज अखेर प्रतीक्षा संपली आहे। बघा, अखेर या ठिकाणी तारीख जाहीर झालेली आहे। बघा, 13 जिल्ह्यांमध्ये 15,000 रुपये पीक विमा जमा होणार आहे अशा या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे। गेल्या 2-3 दिवसापासून सरकारच्या माध्यमातून पीक विम्याचे वाटप करण्याबाबत निर्णय सुरू होता, परंतु या ठिकाणी अधिकृत अशी तारीख सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली नव्हती। पण आता सरकारने असं स्पष्टपणे सांगितलं आहे, काही ठिकाणी आता सकाळच्या नुसार इथं सकाळच्यापासून ह्या पीक विमा या ठिकाणी जमा करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहे, निर्णय घेतला आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, बघा तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी पीक विमा जमा होणार। तर बघा शेतकरी बांधवांनो, 2,000 रुपयापासून या ठिकाणी बघा 25,000 रुपयापर्यंत देखील पीक विमा जमा होणार आहे। संपूर्ण सविस्तर माहिती ह्याच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया, परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो। तर बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, बघा या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, तर मग नेमका आता हा पीक विमा सर्व शेतकरी व बांधवांना मिळणार आहे। म्हणजेच की बघा, या ठिकाणी 13 जिल्ह्यांची यादी ते म्हणजे जारी करण्यात आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, 13 जिल्हे सोडून इतर कोणत्याही ह्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला राहता कामा नये, पीक विमा सरकारच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये मिळणार नाही। बघा, फक्त 13 जिल्ह्यांमध्ये स्पष्टपणे हा पीक विमा जमा होण्याचं सांगितलं गेलं आहे। बघा, 15,000 रुपये प्रमाणे तुम्हाला पीक विमा मिळणार आहे। बघा, 13 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आज या ठिकाणी मंजूर करण्यात आली आहे। बघा, या ठिकाणी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील स्पष्टपणे सांगितलं आहे, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता कसल्याही परिस्थितीमध्ये पीक विमा जमा होणार। 13 जिल्ह्यांचे बघा 3,700 कोटी रुपये म्हणजे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये राज्यामध्ये हे वितरित करण्यासाठी दिलेले आहे। शेतकरी मित्रांनो, बघा एकूण नुकसान भरपाई या ठिकाणी अशी भरपाई मंजूर झाली आहे, कारण की शेतकरी मित्रांना भरपूरशा दिवसापासून हा पीक विमा मिळाला नव्हता, परंतु आता त्यांच्यासाठी मोठी खुशखबर इथं सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। बघा, मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सगळ्यात आधी सांगतो, कारण की घोटाळ्यामध्ये सर्वात इथं नंबर 1चा जिल्हा म्हटलं तर बीड जिल्हा। या बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने जसं की दुसऱ्याची शेतजमीन दाखवून इथं पीक विम्याचा लाभ घेतला आहे। तर आता या ठिकाणी असे जे शेतकरी जे चालाक शेतकरी असणार आहे, अर्थात जसं की या शेतकऱ्याची छाननी केली जाणार आहे आणि स्पष्टपणे उघडकीस अशा प्रकारे हे जसं की आला आहे, शेतकऱ्यांची चुकीच्या पद्धतीने चुकीचे उत्पन्न दाखवून चुकीची जमीन दाखवून हे पीक विम्याचा लाभ घेतला आहे, तर अशा शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही। सरकारच्या माध्यमातून कसल्याही प्रकारे पीक विमा मिळणार नाही असे या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। नंतर बघा, जे काही शेतकरी बांधव आहे ते पीक विम्याची वाट पाहत होते, परंतु शेतकरी बांधवांची आतुरता इथे संपलेली आहे। आता ज्या पीक विम्यामध्ये तुम्हाला जसं की लाभ मिळाला नाही
13 जिल्ह्यांची यादी सरकारने स्पष्टपणे सांगितली आहे, कारण की तुम्हाला आता इथं लगेच लाभ मिळणार आहे। 13 जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा जमा होणार आहे। तर बघा इथं फक्त गरजू आणि जे गरीब शेतकरी असणार आहे त्यांना याचा लाभ मिळणार आहे, ज्यांनी 100% खऱ्या अर्थाने हा पीक विमा नोंदवलेला असेल आणि पीक विमा भरला असेल, कुठल्याही चुकीच्या पद्धतीने त्यांनी पीक विमा भरला नसेल, तर त्यांना इथं जसं की नक्कीच फायदा मिळणार आहे। बघा जसं की बाजरी पिकाला इथं तुम्हाला सांगतो मी पिकाची यादी सांगतो, सविस्तर माहिती बघा। बाजरी पिकाला 5,000 रुपये हेक्टरी प्रमाणे इथं मदत मिळणार असे या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे। बघा त्यानंतर कांदा असो, मूग, जे काही कांदा मूग पीक असणार आहे, उडीद असणार आहे, तर या पिकांना 10,000 रुपये हेक्टरी प्रमाणे इथं जसं की सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे त्यांना मिळणार आहे। कापूस सोयाबीन बघा, कापूस सोयाबीनाला तुम्हाला जसं की 15,000 रुपये प्रति हेक्टर याला मिळणार आहे असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे। त्यानंतर अशा प्रकारे शेतकऱ्यांनी प्रश्न केला होता, तर त्यांचं उत्तर देखील मी आजच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे। त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जारी झाली आहे, तर जिल्ह्यांची यादी आपण लगेच बघून घेऊया, कारण की टोटल 13 जिल्ह्यांमध्ये सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की या जिल्ह्यांमध्ये हे पैसे मिळणार आहे। पहिला जिल्हा आहे तो म्हणजे नंदुरबार जिल्हा आहे बघा शेतकरी बांधवांनो, दुसरा जिल्हा आहे म्हणजे नांदेड जिल्हा आहे, तिसरा जिल्हा यवतमाळ आणि चौथा जिल्हा आहे सिंधुदुर्ग। तर जे काही या जिल्ह्यांमध्ये पीक विमा मिळणार आहे, तर बघा सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये ह्या पीक विमा जमा होणार। तसेच या ठिकाणी ठाणे, पालघर, धुळे, पुणे, लातूर आणि त्यानंतर बघा जसं की कोल्हापूर, सोलापूर असे या जिल्ह्यांची जसं की यादी सांगितली, तुमचा जिल्हा यामध्ये बघा बुलढाणा, नाशिक, अहमदनगर, सोलापूर आणि शेवटचा जिल्हा राहिलेला म्हणजे सातारा। बघा शेतकरी मित्रांनो, 13 जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला सांगितलेली आहे। तर या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची म्हणजे पीक विमा किती मिळणार, तर बघा हे वाहनानुसार आपण जसे की सांगितल्याप्रमाणे तुम्ही पीक विमा फॉर्म भरताना जे वाहने जसे की लिहिलेले असतील, तुम्ही पीक विमा कापूस कोणतेही जसं की पिकाचा पीक विमा काढला असेल, मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगितलेली आहे। तर बघा आता तुम्हाला जसं की लगेच पीक विमा येत्या 2 ते 3 दिवसामध्ये वाटप होणार आहे। तर शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या महत्त्वाचा आजचा व्हिडिओ होता। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना, शेतकरी मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असंच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।